त्या ठिकाणी बोलू लागला आले धर्म राजापासे कृष्णजी होते त्या समयासी दोघे मानती रायासी निवडी महाराजच्या दोघांमध्ये एवढे भांडण झाले आणि दोघांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी राजाकडे यायला लागले आणि त्या ठिकाणचा राजा असताना म्हणजे हा धर्मराजा बरोबर काय आणि हे दोघं भांडत धर्मराजापर्यंत आले आणि धर्मराजाच्या राजभवनामध्ये असणार भगवान म्हणजे कृष्ण परमात्मा आहे। आता भगवान कृष्ण परमात्माच्या समोर हे आलेले दोन व्यक्ती असणारे आपापला विचार मांडायला लागले। आपलं जे काही घडलेले कार्य असणार त्या ठिकाणी धर्मराजाला सांगू लागले सांगितला सकळ व्रतांत धर्मराज संतोष धन्य माझे भाग्य निश्चित ग्रंथ धर्मिष्ठ घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला आणि ज्यावेळेस ब्राह्मण सांगायला लागला राजा आता ज्यावेळी बालकाने म्हणजे पराग मला दिला पण या परागामध्ये निघालेले दर्वे या धनावर माझा अधिकार नाही आणि त्या माणसाने सांगितलं बाबा याचा पराग दिलो आता या परागामध्ये दर्वे निघाले काय धन निघाले काय पैसा निघाले काय सगळं त्याचं आहे। आता हे शब्द ऐकल्याबरोबर राजा धर्माला आनंद झाला महाराज। राजा धर्माला वाटलं खरंच आपल्या राज्यामध्ये एवढे धर्मीय लोक असणारे एवढे विद्वान लोक आहेत एवढ्या लोकांचा आचरण चिंता आहे हा सगळा कार्य म्हणजे पाहिल्याबरोबर राजा धर्माला आनंद मला त्या ठिकाणी वाटू लागला धर्म मले कृष्ण राया पाहनगरीची पवित्र चरया दोघेला कळती द्रव्य संचया कैसे स्वामिया करावे। आता ज्यावेळेस हा विचार ऐकला धर्मराजाला आनंद झाला आणि धर्मराजा असताना भगवंताला बोलायला लागले देवा पायामध्ये माझ्या राजामध्ये लोक असताना माझी परल्या असताना किती सुखी आहे आणि मनाची किती मनामध्ये असताना त्यांच्या कशा प्रकारचं मनाचं आचरण आहे बरं काय। आता मोह माया लोभ या असताना सगळे या ठिकाणी हरवलेले आहे बरं काय। सगळी प्रजा असताना देवा अतिशय या ठिकाणी मनमय असणार आनंदित आहे देवा असं धर्मराजा भगवंताला बोलू लागले कैसा निवडेल हा व्यवहार मनांत मने रुक्मिणीवर मी निर्धामा गेली या सर्व कले दुर्धर फिरतील धर्मराजाला आनंद वाटला आणि आपल्या प्रजेचं बोलणं ऐकलं धर्मराजाला वाटलं खरंच आपल्या प्रजेमध्ये आचरण किती शुद्ध आहे किती चांगले लोक आहेत म्हणून आनंदाने देवाला सांगायला लागला। पण भगवान असणारे आपल्या मनामध्ये विचार करायला लागले धर्मा एकदा जर मी इथून गेलो आणि या ठिकाणी समोर काय घडणार आहे आता कलियुगामध्ये लोक कसं वागणार आहेत आता कलियुगामध्ये वागत असणाऱ्या लोकांना जर पाहिला तर तुझ्या मनामध्ये कसं होईल असा विचार भगवान आपल्या मनामध्ये करू लागले लोक अधर्मी होतीरत करीती एकमेकांचे घाल गळगळागी महान घडतील पर्वत पापाचे भगवान परमात्मा आपल्या मनामध्ये विचार करायला लागले आता एकदा जर मी गेलो आणि कलियुग जर प्रवृत्त झाला तर काय होईल एकमेकाचा घात करतील बरं काय लोक या धनाचा मोह असताना एवढा निर्माण होईल की म्हणजे एकमेकाला मारतील मारायच्या धनामुळं भगवंताला वाटायला लागलं आता समोर काय होणार आहे आता धनासाठी लोक मला नको तुला नको म्हणून भांडायला लागले आता हेच लोक महाराज एकमेकाला मारतील हा पुस्तकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुणे जीव देतील बरं काय लोक एवढा धनाविषयी लोकांकडे प्रेम असताना निर्माण होईल एवढा लोक म्हणजे या ठिकाणी लोकांकडे होणार आहे आणि हे जर घडायला लागला तर म्हणजे राजा धर्माला कसं वाटेल असं भगवंताच्या मनामध्ये विचार त्या ठिकाणी येऊ लागले ते प्रचित दाखवाया किंचित कृष्ण व्यवहार सत्य
आता समोर काय होणार आहे हे थोडक्यामध्ये राजा धर्माला दाखवावं बरं काय आणि थोडकं दाखवा असं विचार केला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी राजा धर्माला सांगायला लागले धर्मा म्हणजे आता हा व्यवहार असताना ही जी काही भानगड आहे हे दोघांमध्ये लागलेला जो काही वाद आहे हा वाद असताना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मिटला पाहिजे योग्य पद्धतीने म्हणजे हा वाद मिटव असं भगवंत असताना राजा धर्माला बोलले त्या ठिकाणी बोलू लागले भगवंतांनी काय केलं त्या सौदागराला आणि त्या ब्राह्मणाला आपल्या बरोबर घेतलं राजा धर्मालाही आपल्या बरोबर घेतलं आणि सांगितलं म्हणजे आपण काय करू तर आता पाताळामध्ये जाऊ आणि पाताळामध्ये असताना शेष असणार आहे आणि त्या शेषाच्या समोर गेल्यावर हा जो काही वाद आहे हा वाद मध्ये योग्य पद्धतीने मध्ये निपटला जाईल आणि योग्य मध्ये त्या ठिकाणी आपल्याला सल्ला मिळेल असं भगवंतांनी सांगितलं या सर्वांना आपल्या बरोबर घेतलं आणि भगवान परमात्मा पाताळामध्ये जाऊ लागले ते पुरुष बांधिला भगवान परमात्मा यांना बरोबर घेऊन पाताळामध्ये गेले शेषाला पाहिल्याबरोबर सर्वांनी नमस्कार केलं आणि त्या ठिकाणी राजा धर्म पाहू लागले महाराज एक मोठं वृक्ष होतं आणि त्या मोठ्या झाडाला एका महाबलशाली व्यक्तीला बांधलेले आहे आता एवढं त्याला दंड बांधलेले होतं जागोजागी साखळ्याला बांधलेले होतं